तुमच्या अध्यक्षाच्या वरती अविश्वास निर्णय झाला, ते अविश्वास निर्णय पण तुमच्या तर्फेनं झालेला आहे. आता पुढचं हालचाल काय आहे तुमचं? पुढचं हालचाल काय नाही. आम्ही आता अध्यक्षाच्या विरोधामध्ये 34 पैकी 27 मेंबर अध्यक्षाच्या विरोधामध्ये मतदान केले आणि या 27 मेंबरांचं एकच म्हणणं होतं की गावच्या विकासापासून आमचं गाव फार वंचित आहे आणि जवळपास अध्यक्षने जवळजवळ बघितला तर जुलै महिन्यापासून एकही मीटिंग मासिक मीटिंग झाली नाही आणि घेतली पण नाही. एकदा नोटीस काढले, त्याच्यानंतर मी आधार आहे म्हणून त्यांनी आम्हाला एक अर्ज केले, त्याच्यानंतर परत एक मीटिंग काढले, त्याच्यानंतर पुढं आमच्या गणपती, आमच्या हिंदूंचा सगळ्यात मोठा सण गणपती, दसरा, दिवाळी असे एक लागून सण येत गेले. तर गणपतीला आमचा रोड इतका बाद झालेला आहे की गणपती अंत्यवेळी तर येणारा बाईक सवार की त्या गाद्यामध्ये पडेल की त्या रोडाच्या खड्ड्यामध्ये पडेल अशी स्थिती असताना आमचे सिनियर मेंबर जयराम पाटील असू दे, सुरेश अण्णा, राज कट्टे, प्रदीप पाटील, आमचे बरेच सिनियर मेंबर सगळे मिळून आम्ही तो एक निर्णय घेतला की मीटिंग करायचं, तर गावच्या विकासासाठी रोड करायचं, लोकांना काहीतरी सुविधा करून द्यायचं, येण्यासाठी मार्ग चांगला करून द्यायचा. आम्ही अध्यक्षांना निवेदन दिलं आहे, पीडीओकडे निवेदन दिलं आहे, मीटिंग घ्या, मीटिंग बोलवा, गावचा विकास फार थांबला आहे आणि विकास व्हायला तयार नाही. त्यांनी तर अध्यक्षांना दुर्लक्षच केले टोटली. जाणून बोधून त्यांनी काय केले, आमच्या हिंदू सणांना विरोध केल्यासारखं त्यांनी होऊन दाखवले. आज आपलं गाव एवढं मोठं आहे, जवळजवळ 99% लोक आमचे हिंदू आहेत. हिंदू असताना देखील सुद्धा आम्ही एक मुस्लिम अध्यक्षला आम्ही कधी पण आमच्या गावांना जातभेद कधी पण मांडला नाही. तरी पण एक मुस्लिम अध्यक्ष असताना आमच्याकडं इतर हिंदूचे 4 कॅन्डिडेट असताना सुद्धा आम्ही एक मुस्लिम कॅन्डिडेटला अध्यक्ष केलं. त्याची जाणीवतून त्या अध्यक्षांना आमच्या गावाला 100% वेळ द्यायला पाहिजे आणि 100% ह्या लोकांना घेऊन जाऊन आमच्या गावचा विकास करायला पाहिजे होतं. त्यांनी शेवटी आपली जात दाखवल्याने आमच्या गावाला टोटली विटीस धरले 7-8 महिने. कारण की आज बघा, आम्ही अविश्वास घातल्यानंतर त्या माणसानं हायकोर्टला, आमच्या ग्रामपंचायतीनं हायकोर्टला ठेवलं. त्यानंतर तसं गाव चालवायचं असेल हायकोर्टला जायची काय गरज होती? जायचं नाही, येऊन पंचायत चालवा म्हटलं. आम्ही काही विरोध केला नाही. त्याने दुसऱ्या जातीचा म्हणून आम्ही कधी विरोध केला नाही. त्याने यायचं पंचायत चालवायला पाहिजे होतं, पंचायत चालवलेच नाही. पंचायत चालवले नाही म्हटल्यानंतर आम्ही सगळे मेंबर आमच्या सदाफा राजकट्टीच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग केली. मीटिंग करून झाल्यानंतर आम्ही सगळे मेंबर एक दिवस जायचं, सगळ्या उपाध्यक्ष मार्गदर्शनाने बोलवले आणि याच्या पुढे काय करायचं, मग याच्या पुढे काय करायचं म्हटल्यानंतर अध्यक्ष तरी यायला तयार नाही. मग काय करूया, सगळेजण म्हटलं अविश्वास घालवल्याने त्याला अध्यक्षांना विसर्जित करूया म्हणून आम्ही त्या दिवशी ठरलं. त्याच्यानंतर आम्ही अर्जी दिली AC ऑफिसला. अर्जी दिल्यानंतर हे प्रोसेस स्टार्ट झाला. प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर आम्हाला डिसेंबर 11 तारीखला अविश्वासची तारीख मिळाली. त्यांना 9 तारीखला त्यांनी हायकोर्टला जाऊन स्टे घेऊन आले. त्याच्यानंतर पुन्हा हायकोर्टला आम्ही गेले सगळेजण. आम्हाला सगळ्या 34 मेंबरांना ज्यांनी अर्जी दिली त्यांना पार्टी केली. परत आम्ही हायकोर्टला जाऊन तो स्टे वेकेंट केला. वेकेंट केल्यानंतर परत काय झालं, परत नोटीस काढली. त्याच्यानंतर आज आम्हाला 31 जानेवारीला तारीख दिली. तारीख दिल्यानंतर आज हा अविश्वास 27 मतांनी पारित झालेला आहे. हा अध्यक्ष आम्हाला नको आहे म्हणून पारित करून आमचे साहेब या कालावधीमध्ये, ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 3 या 4 अध्यक्ष तुम्हाला बदलायला. हीच कारण आता तुम्ही काय जे डेव्हलपमेंटचे कारण आहे की ह्याच कारणामुळं अध्यक्ष बदलतो वारंवार. आता जवळजवळ आता ग्रामपंचायतची निवडणूक आता 9 महिन्यामध्ये आणि एक नवीन निवडणूक होणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये आता ह्या पिरियडमध्ये एवढा डेव्हलपमेंट तुम्ही जे अपेक्षा ठेवला आहे त्या डेव्हलपमेंटचा, तर ते कसं तुम्ही साकार करणार आहे? आज बघा, जवळजवळ आता 9 ते 10 महिने आपल्याकडे आहेत. पुढे आता इलेक्शन येणार आहे. आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर, आमच्या भागाचे पालकमंत्री सतीश अण्णा जारकिहोळी, आमच्या भागाचे लोकप्रिय खासदार जगदीश शेट्टर साहेब. आम्ही आता आमच्या पुढे भविष्यकाळात आम्ही गावकऱ्यांनी एक मीटिंग घेऊन जत्रा सुद्धा भरवायचं ठरवलं. त्या जत्रेच्या निमित्त आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना, आम्ही सगळे ग्रामपंचायत मेंबर सगळे जाऊन आम्ही विकासासाठी त्यांच्याकडे भरघोस असा निधी मागणार आहे आणि त्या निधीमध्ये आम्ही गावचा सगळा सर्वांगीण विकास करून घेणार आहे जत्रेच्या निमित्त सुद्धा. पण आणि येणारा अध्यक्ष पण तुम्हाला त्याच प्रमाणात कोऑपरेशन करेल, तुम्हाला विश्वास आहे का? कसला तुम्ही गेल्या टायमाला पण ह्याच तुम्हाला प्रश्न पडला होता की तुम्हाला आम्ही अध्यक्षाकडनं काम काढून घेऊ. आता येणारा नवीन अध्यक्ष, आता तुम्ही कोण तुम्ही निवडणार आहे, त्या अध्यक्षकडे तुमची अपेक्षा असेच होणार आहे काय? आता येणारा अध्यक्ष जो करणार आहे आम्ही, त्या अध्यक्षला आम्ही सर्वजण 27 मेंबर घेऊन जाऊन
आम्ही विकासाकडेच वाटचाल करणार आहे आणि तो येणारा अध्यक्षसुद्धा आमच्या विकासाच्या बाजूनं साथ दिला असे आम्ही आपल्याला ग्वाही देतो. आता तुमचे आता अध्यक्ष आता माजी अध्यक्ष झाले त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते की अध्यक्षांचे जे मेंबर आहेत सय्यद त्यांनी अध्यक्षांची सह्या करत होते, त्यांचेच नकल अध्यक्षांची सह्या नकल करत होते असं एक आरोप आम्हाला माहिती झालेला आहे. त्या प्रकारानं काय विचार असा डुप्लिकेट सहीबद्दल 1-2 सह्यांच्या ह्याच्यामध्ये हे न्यायालयामध्ये पण गेलेले आहेत. एक आमच्या पण नजरेला आलेले की एक पत्रक असं दिलेले होते की मॅरेज सर्टिफिकेट आम्हाला देणारा अध्यक्षला पण आणि कुठल्या मेंबरला कोणाला अधिकार नाही आहे. त्याने ते एक सर्टिफिकेट दिलेलं ते आमच्या नजरेला आहे आणि आम्ही ते स्वतः बघितलेलं आहे. ते न्यायालयामध्ये त्याने गेले. न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयामध्ये त्याच्यावरती काय त्यांच्यावरती शिक्षा होती त्यांना आता ते न्यायालयावरती आहे. पुढचा राजकारण कसं आता काय तुम्ही निवडणूक कोण अध्यक्ष होणार आहे काय तुमच्या प्लॅनिंग चालू आहे? आमच्या 27 मेंबरमध्ये आमच्यामध्ये 5 कॅन्डिडेट आहेत. त्या 5 कॅन्डिडेटमध्ये आम्ही त्यांना सांगणार तुमच्यातून एक सीट द्या गावच्या डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी. त्यांनी एक सीट निवडून दिल्यानंतर आम्ही बिनविरोध करायचा प्रयत्न करणार आणि पुढचा विकास करायचा. ते 5 नावं काय सांगू शकता काय? 5 नावं आमचे रत्ना वन्नपनवर, रोहिणी नाथ बुवा, रेखा सुतार, सुचिता कोळी आणि सुप्रिया कोळी. ह्याच्यामध्ये टॉप मोस्ट 2 मध्ये काय नाही 5 मध्येच करायचं आहे. 2 मध्ये असं काही नाही. 5 मध्ये त्यांनी एक नाव आम्हाला सुचवायचं. आम्ही 27 मेंबर त्यांच्या पाठीशी राहणार आणि विकास करून घ्यायचा प्रयत्न करणार. रत्ना चंद्रप्ಪ ಅಂತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ ನಾನು. ಮತ್ತು ನಾವು ನಮ್ಮನ್ನ ಆರಿಸ್ತಂದಾರ ಅಂದಾಗ ನಾವು ಊರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಮಾಡಕ್ಕೆ ಬೇಕ್ರಿ ಕೆಲಸ. ಮತ್ತು ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅಧ್ಯಕ್ಷರಿಲ್ಲ ಈಗ. ಮತ್ತು ಮೆಂಬರ್ ನಮ್ದು ಎದಕ್ಕೆ ಮಾಡಿದಾರೆ ರೀ ಊರಾಗ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿನ ಮಾಡ್ಯಾರ. ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸ ಅಂತ ಮಾಡೋದು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಲ್ಲ ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈಗ 5-6 ತಿಂಗಳಾತ್ರಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇಲ್ಲ. 5-6 ತಿಂಗಳ ದಿವಸ ಆತ್ರಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಲ್ರಿ. ಈಗ ಹೊಸ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾಡಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ನಮ್ಗೆ ಟೈಮ್ ಇಲ್ರಿ. ಈಗ 6 ತಿಂಗಳು ಈಗ 8 ತಿಂಗಳು ಅಷ್ಟೇ ಐತ್ರಿ. ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಾಕ್ಬೇಕ್ರಿ. ಊರು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ ನಾವು ಈ ನಿರ್ಣಯ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ರೀ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಮಂದಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ನಾವು ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ.